अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तडी स्वामी भक्तांसाठी दत्त भक्तांसाठी अजून एक पर्वणी चालून आली आहे। ती म्हणजेच काय तर येत्या 15 एप्रिल 2026 या दिवशी आलेला आहे बुधवार आणि या दिवशी श्री स्वामी समर्थांची पुण्यतिथी आलेली आहे। आता आपल्याला माहिती आहे की नुकतेच श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन होऊन गेलेला आहे आणि त्याच्यानंतरच आता लवकरच जेमतेम आजपासून 19 दिवसांनी बरोबर श्री स्वामी समर्थांची पुण्यतिथीचा काळ येणार आहे किंवा तो दिवस येणार आहे। आता पुण्यतिथी निमित्त सुद्धा आपण भरभरून अशा स्वामी समर्थांच्या सेवा करू शकतो, दत्त महाराजांच्या सेवा करू शकतो। त्याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की आपल्याला श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी निमित्त श्री गुरुचरित्र ग्रंथातले आपल्याला 2 अध्याय जे अतिशय महत्त्वाचे आणि मेरुमणी मानले जातात ते अध्याय आपल्याला येत्या पुण्यतिथीपर्यंत किंवा तुम्ही 365 दिवस रोज सुद्धा त्या दोन्ही अध्यायांचं पठण करू शकता। म्हणजेच नित्यसेवेमध्ये सुद्धा पठण करू शकता किंवा तुम्ही संकल्पयुक्त पुण्यतिथीपर्यंत सुद्धा पठण करू शकता। तुमची इच्छा यथाशक्ती तुम्ही ठरवायचं आहे। आता हे 2 अध्याय कुठले आहेत, त्याचे नियम अटी काय आहेत, सोबत त्याची फलश्रुती काय आहे, याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल। तर मंडळींनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नुकताच आता 20 मार्चला आपल्या श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन झाला। त्या निमित्ताने भरभरून सेवेकरांनी भरभरून जे सेवा सुद्धा केलेल्या आहेत। कोणी गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण केलं किंवा श्री स्वामीचरित्र सारामृताचे अध्यायाचे पठण केले किंवा पाठ केले आहेत किंवा तारक मंत्र असेल किंवा इतर भरभरून सेवा, नामस्मरण, लिखित नामजप भरभरून सेवा केलेल्या आहेत। आता ज्यांना कोणाला मी खरं सांगते त्या प्रकट दिनानिमित्त कुठल्याच सेवा करायला जमल्या नसतील तर अजून एक पर्वणी आलेली आहे श्री स्वामी समर्थांची पुण्यतिथी। येत्या 15 एप्रिल 2026 बुधवार या दिवशी पुण्यतिथीचा दिवस आहे। त्या निमित्ताने आपण अजून सुद्धा भरभरून सेवा करू शकता, यथाशक्ती करू शकता, काही हरकत नाही। सेवा जर जास्त झाली तरी सुद्धा काही हरकत नाही, त्याचा काही दोष तुम्हाला लागणार नाही, उलट चांगलंच होणार आहे। फक्त सेवा कमी नका पडू देऊ, फक्त याची काळजी घ्या। आता आपण सांगितल्याप्रमाणे श्री स्वामी समर्थांची पुण्यतिथी 15 तारखेला आहे। तर तो दिवस म्हणजेच काय तर श्री स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोटमध्ये भरपूर वर्ष त्यांनी तिथे वास्तव्य केलं होतं आणि त्याच ठिकाणी तिथे समाधी घेतली, म्हणजे देह त्याग केला आणि तिथे समाधी घेतली होती अक्कलकोटमध्येच। तर अशा प्रकारे आपल्याला त्यांच्या या समाधी जो म्हणजे म्हणतात ना ज्या दिवशी त्यांनी समाधी घेतली तो दिवस म्हणजेच त्यांचा पुण्यतिथीचा दिवस असतो। त्या निमित्ताने आपल्याला तुम्ही भरभरून सेवा करू शकता, म्हणजे श्री स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करू शकता, यथाशक्ती तुम्हाला जेवढे दिवस काय तेवढे दिवस करू शकता किंवा तुम्ही तारक मंत्र तीर्थ बनवून तीच सेवा करू शकता किंवा तारक मंत्र तुम्ही 11 वेळेस रोज पठण करणे असेल ते सेवा करू शकता, लिखित नामजप परत ती सेवा किंवा तुम्ही नामस्मरण जप माळेवर सुद्धा जास्त प्रमाणात करू शकता। या भरभरून सेवा आहे आणि संपूर्ण सेवा तुम्हाला करायची आहे। ज्यांना ज्या सेवा जमतील, जेवढा वेळ त्यांना देणं शक्य होईल तेवढ्या त्या सेवा त्यांनी कराव्यात। त्यातल्या त्यात बघायला गेलं तर आता आपणास माहिती असेल की येत्या 9 एप्रिल पासून अखंड नामजप यज्ञ सप्ताहाला सुरुवात होणार आहे। त्यामुळेच आपणास माहिती आहे की वर्षातून 2 वेळेस आपल्या दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रामध्ये श्री गुरुचरित्र ग्रंथाचं सामूहिक पद्धतीने पारायण होत असतं। एक दत्त जयंतीला होतं आणि एक पुण्यतिथी निमित्त होत असतं। आता पुण्यतिथी निमित्त अखंड नामजप यज्ञ सप्ताह काळ म्हणजेच काय तर येत्या 9 एप्रिल पासून ते 15 एप्रिल पर्यंत श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी निमित्त श्री गुरुचरित्र ग्रंथाचं 7 दिवसीय पारायण होणार आहे। मला माहिती आहे जसं दत्त जयंतीला रेकॉर्ड ब्रेक लोकांनी 5 ते मला वाटते जास्त कितीतरी लाखांमध्ये संख्येमध्ये सेवेकरांनी म्हणजे केंद्रातले बरं का, फक्त केंद्रातले काउंटिंग झाले होतं। बाहेर देशातले आपल्या भारतातले असेल किंवा जेवढे केंद्र आहेत दिंडोरी तिथले सगळ्यांचं काउंटिंग झालं होतं, ते लाखामध्ये होतं आणि त्याच्यामध्ये फक्त जे घरामध्ये एकट्याने पारायण करत होते त्यांचं काउंटिंग झालं नव्हतं। म्हणजे विचार करा कितीतरी लाखोच्या संख्येने श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण हे दत्त जयंतीनिमित्त झालेलं आहे। आता तुम्हाला सुद्धा भरभरून आता योग आलेला आहे परत एकदा की आपल्याला पुण्यतिथीनिमित्त सुद्धा श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण आपल्याला करायला मिळणार आहे। त्यामुळे नक्कीच सगळ्या लोकांनी मी हात जोडून विनंती करेल प्रत्येकाने या सप्ताहामध्ये सहभाग घ्यावा आणि त्यातल्या सामूहिक पद्धतीने जर तुम्ही पारायण केलं तर अतिशय म्हणजे उच्च कोटी सेवा तुमच्याकडून घडणार आहे, भरपूर पुण्य प्राप्त होणार आहे। कारण की सामूहिक पद्धतीने आपण जर पारायण केलं श्री गुरुचरित्र ग्रंथाचं केंद्रामध्ये बसून तर तिथे जेवढ्या संख्येने लोकांचं पारायण चालू आहे त्या सगळ्या संख्येची गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाचं पुण्य तुम्हाला लाभतं आणि ते तुमच्या नावावर लिहिलं जातं की तुमच्याकडून एवढं पारायण झालेलं आहे। त्यामुळे एवढी ताकद त्या सामूहिक पद्धतीच्या पारायणामध्ये आहे। जर तुम्ही घरामध्ये बसून श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण केलं ते पण चांगलं आहे, फक्त त्याचं तुम्हाला एक 10 पट तुम्हाला फळ मिळेल। पण तुम्ही जर सामूहिक पद्धतीने सेवा केली तर तेवढ्या संख्येचं तुम्हाला 100 नाही म्हणजे 500 किंवा लाखाच्या पटीने तुम्हाला ते
पुण्य प्राप्त होऊ शकतं. म्हणून सामूहिक सेवेला जास्त प्राधान्य द्या आणि सामूहिक पद्धतीने तुम्हाला श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण जर करता येत असेल तर नक्कीच त्याच्यामध्ये सहभाग घ्या. आपला मासिक धर्म किंवा इतर जे काही आपले कार्यक्रम असेल ते सगळं काही बघून घ्या. आजच 9 एप्रिल पण सप्ताहाला सुरुवात होणार आहे. 9 एप्रिलच्या आधीच तुम्ही तयारी करून घ्या. जर तुम्हाला माहिती असेल की आपला मासिक धर्म याच्यामध्ये होणार नाही आहे, येणार नाही आहे, किंवा कुठलं आता सूतक असेल किंवा विटा, हे तर काही सांगून होत नाहीत गोष्टी, पण मासिक धर्म किंवा इतर जे काही कार्यक्रम असेल तिथे तुम्हाला टाळता येऊ शकत असेल तर नक्कीच टाळा आणि या सप्ताहामध्ये सहभाग घ्या. बघा, आताच नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे आपल्या मराठी नवीन वर्षाचं, आणि सोबतच आपल्याला नुकतंच लवकरच आपला मराठी नवीन वर्षाच्या सुरुवातीला श्री गुरुचरित्र ग्रंथाचं सामूहिक पद्धतीने पारायण करायला मिळणार आहे. त्यामुळे ही संधी चुकवू नका. मी तर नक्की सांगेल, कारण की यंदा मी सांगायला गेलं तर माझं सुद्धा चाललं आहे की बा मी सुद्धा पारायण करेल यावेळेस. म्हणजे दत्त जयंतीमध्ये तर पारायण झालं आणि डिसेंबरमध्ये लगेच मला गाणगापूरला जायचा योग सुद्धा आला. त्याच्यामुळे नक्की सांगते की पारायण करा, मनापासून करा, काही ना काहीतरी अनुभूती येणार, म्हणजे येणार 100% येणार आहे. तर आता तुम्हाला सांगितलं की 9 एप्रिल पासून आपल्या सप्ताहाला सुरुवात होणार आहे. ते 7 दिवसीय पारायण आपल्या केंद्रामध्ये होईल. तुम्ही घरामध्ये सुद्धा एकट्याने पारायण करू शकता. पण त्यातल्या त्यात जर तुम्ही पुण्यतिथी निमित्त जर आजपासूनच किंवा उद्यापासून जर या श्री गुरुचरित्र ग्रंथातल्या 2 अध्यायाच्या वाचनाला जर आपण सेवेला सुरुवात केली तर नक्की सांगेल की दत्त कृपा तर प्राप्त होईलच. आणि दत्त महाराजांनी श्री स्वामी समर्थ महाराज काही वेगळे नाही आहे, ते एकच स्वरूप आहेत. म्हणून सांगते आहे, तुम्ही दत्त महाराजांची सुद्धा सेवा करू शकता या पुण्यतिथी निमित्त, किंवा तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांची सुद्धा सेवा करू शकता. आता ते जे तुम्हाला 2 अध्याय म्हणते आहे किंवा श्री गुरुचरित्र ग्रंथाचे तुम्हाला पठण करायचे ते सगळ्यांना माहिती असतील. काही लोकांना जे नवीन सेवेकरी आहेत त्यांना माहिती नसेल, पण परत एकदा सांगते, तुम्हाला श्री गुरुचरित्र ग्रंथातला हा 14वा अध्याय पठण करायचा आहे. आजपासूनच या सेवेला सुरुवात करा. पुण्यतिथी निमित्त यथाशक्ती करा किंवा संकल्पयुक्त करा, ते तुमच्यावर डिपेंडेड आहे. आणि 18वा अध्याय हा श्री गुरुचरित्र ग्रंथातला. आता हे दोन्ही अध्याय जे आहेत ते आपल्या श्री गुरुचरित्र ग्रंथातले दोन्ही मेरुमणी मानले जातात. अतिशय प्रभावी आहे, आयुष्याचं सोनं करणाऱ्यातले आहे. असं नाही की हे वेगळे अध्याय आपण वाचतो आहे म्हणजेच काही साधा एखादा अध्याय असेल, असं नाही. श्री गुरुचरित्र ग्रंथातला प्रत्येक अध्याय आपल्याला काहीतरी शिकवून जातो, काहीतरी शिकवण देऊन जातो, आणि प्रत्येक अध्यायाची काहीतरी विशिष्ट एक फळप्राप्ती सुद्धा आहे. म्हणून सांगते आहे किंवा श्री गुरुचरित्र ग्रंथातला प्रत्येक अध्याय हा खूप महत्वाचा आहे. आपल्याला खूप काही पुण्य आपल्याला फळ देणाऱ्यातला असा आहे. म्हणून प्रत्येक अध्यायाला तेवढंच महत्व आहे, अतिउच्च कोटीचं तेवढं महत्व आहे. तर त्यातलं त्यात जर बघायला गेलं, जर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला वाटत असेल की सगळं काही चांगलं चालू आहे, आता सध्या सगळं काही चांगलं चालू आहे, पण येणाऱ्या भविष्य काळामध्ये कुठलं संकट, अडचणी, त्रास माझ्या आयुष्यात येऊ नये. आता तुमच्याकडे सगळं काही आहे, पैसा आहे, अडका आहे, लहान म्हणजे मुलं आहेत, बायको, संसार, सगळं काही चांगलं चालू आहे, उद्योगधंदा सगळं काही व्यवस्थित आहे, पण नंतर येणाऱ्या काही किंवा आज सगळं चांगलं आहे, उद्या काय घडेल हे माहिती नसतं. म्हणून भविष्य काळामध्ये येणाऱ्या संकटांना सामोरं जायचं असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला खंबीरपणे उभं राहायचं असेल, किंवा येणाऱ्या संकटांना, अडचणी तुम्हाला परतून लावायचं असेल, तर नक्कीच मी सांगेल की तुम्हाला श्री गुरुचरित्र ग्रंथातला 14वा अध्यायाचं रोज पठण करायचं आहे. पुण्यतिथीपर्यंत तुम्ही पठण करा, किंवा 365 दिवस रोजच्या नित्यसेवेमध्ये जर तुम्ही याचं पठण केलं तरी सुद्धा चालेल, किंवा तुम्ही विशिष्ट गुरुवारी जरी तुम्ही याचं पठण केलं तरी सुद्धा चालेल, पण नक्कीच करा. खरंच सांगते, येणाऱ्या प्रत्येक संकटाचं सामोरं जाण्यासाठी आपल्याला बळ देणारं हे ग्रंथ, हा एक अध्याय आहे गुरुचरित्रातला. सोबतच आपल्याला हितशत्रूंचा कधी त्रास असतो बघा, मग आपल्या शेजारी असेल, कामावर असेल, उद्योगधंदा असेल, किंवा कुठेही असेल, आपले हितशत्रू हे नक्कीच असतात, ते गुपित असतात, ते आपल्याला लपून आपल्यावरती वार करणारे असे असतात. त्याच्यामुळे त्या हितशत्रूंचा त्रास होऊ नये असं वाटत असेल, त्यांचा प्रत्येक आपल्याला डाव जो मोडून काढायचा असेल, तर नक्कीच श्री गुरुचरित्र ग्रंथातला 14वा अध्याय वाचायला सुरुवात करा. आजपासूनच करा, संकल्पयुक्त करा, स्वामींना रोज प्रार्थना करून या अध्यायाचं रोज वाचन करा की माझ्या, किंवा तुम्हाला जर ऑलरेडी त्रास होत आहे, तुम्हाला माहिती आहे त्या व्यक्ती कोण आहेत, पण तुम्ही काही करू शकत नसेल, तर मी खरं सांगते, त्याने एखादं आपल्याला, माझं म्हणणं काय आहे की बा एखाद्याने आपल्यावरती चिखल उडवला, समजा काहीतरी बोललं किंवा आपल्याला काही त्रास दिला, तर आपण परत त्याला त्रास द्यायला जावं, हे चूक करू नका. फक्त एकच करायचं, आपली स्वामी सेवा एवढी स्ट्रॉंग करायची, आणि त्याच्यामध्ये आपण फक्त श्री स्वामी समर्थ सगळं काही गोष्टी सोडून द्यायच्या आहेत. किंवा सगळ्या स्वामी महाराजांना माहिती असतं की आपल्या भक्ताला कोणाकोण त्रास होत आहे, कोण विनाकारण आपल्या भक्ताला त्रास देत आहे, सगळं स्वामींना माहिती असतं. आणि स्वामी समर्थ महाराजांचं एकदा चक्र फिरलं, एकदा त्यांनी त्यांची काठी चालवली की मग समोरचे जे काही हितशत्रू आहेत ना, त्यांना सळो की पळो करून सोडतात. हा मला सुद्धा अनुभव आहे, तुम्ही सुद्धा अनुभव घ्यायचा असेल तुम्हाला, तर नक्कीच श्री गुरुचरित्र ग्रंथातला 14वा अध्याय रोज पठण करायला सुरुवात करा. आता श्री गुरुचरित्र ग्रंथातला 18वा अध्याय का पठण करायचं आहे आपल्याला रोज नित्यसेवेमध्ये किंवा पुण्यतिथी निमित्त? जर तुमच्या डोक्यावर कर्ज जास्त वाढलेलं आहे, किंवा तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीचे कुठले मार्ग तुम्हाला सापडत नाही आहेत. आता लक्ष्मी प्राप्तीचे म्हणजेच काय, समजा हा अध्याय वाचायला सुरुवात केलं तर मग रोजच्या रोज तुम्हाला लाखो रुपये, करोड रुपये भेटत जाणार आहेत, असं काही आहे का? किंवा महिन्याच्या महिन्याला लाखो रुपये भेटणार आहे, असं काही आहे का? तर नाही.
तुम्ही जे काही मेहनत कष्ट करत आहात, तुमच्या जागेच्या तुम्ही ज्या ठिकाणी काम करता त्या ठिकाणी तुम्ही जे काही कष्ट मेहनत करत आहात, तुम्ही जे काही 100% देत आहात, प्रामाणिकपणे देत आहात, त्या प्रत्येक गोष्टीचं चीज व्हावं, त्याला नशिबाची साथ मिळावी, गुरूंचा आशीर्वाद लाभावा, असं जर तुम्हाला वाटत असेल आणि त्या प्रत्येक येणाऱ्या जी आपल्या घरामध्ये या कष्ट केल्यामुळे जी काही आपल्या घरात लक्ष्मी येते आहे, धन धान्य पैसा अडका जे काही येत आहे ते घरात टिकून राहावं, त्याच्यामध्ये बरकत व्हावी आणि त्याचे सेव्हिंग्स वाढावे किंवा उत्तरोत्तर त्याची वाढ होत जावी जर वाटत असेल तर नक्की सांगेल किंवा श्री गुरुचरित्र ग्रंथातला 18वा अध्याय वाचायला सुरुवात करा. रोज किंवा गुरुवारी किंवा पुण्यतिथीनिमित्त संकल्पयुक्त वाचायला सुरुवात करा. खूप दांडगा अनुभव लोकांना आलेले आहेत. लोकांनी करोडोचे कर्ज फक्त या 2 अध्यायाच्या रोजच्या वाचनाने संपवले म्हणजे फेडलेले आहेत आणि त्यांच्या आयुष्यात असं नाही की हे वाचलं आणि झालं, फक्त दिवसभर हे वाचायचं आणि आपोआप कर्ज फिटणार असं नाही. त्यांनी मेहनत कष्ट सगळं काही चालू ठेवलं प्रामाणिकपणे व त्याच्या जोडीला नशिबाची साथ मिळण्यासाठी हे अध्याय आणि सेवा सुरू ठेवली स्वामींची. आपोआप मार्ग मिळत गेला आणि त्या मार्गावर चालत चालत जाऊन त्यांचे सगळे जे काही प्रॉब्लेम्स होते किंवा जे काही त्यांचे कर्ज होते ते फिटल्या गेले. हे खूप लोकांचे दांडगे अनुभव सुद्धा आहेत. म्हणून सांगते आहे हे काही साधे सुधे अध्याय नाही आहेत. म्हणून याचं नक्कीच तुम्ही वाचन करायला सुरुवात करा. त्यातल्या त्यात आता हे अध्याय तुम्हाला जर वाचायचे असतील तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे संकल्पयुक्त करा. संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर तुम्हाला माहिती आहे की नियमांचं आपल्याला पालन करावंच लागतं. संकल्प कसा करायचा हे आपणास माहितीच आहे सगळ्यांना. फक्त एकच सांगेल आणि जे विना संकल्प करणार आहेत या अध्यायांचं पठण त्यांनी काय करायचं आहे, फक्त हे अध्याय रोज तुम्ही ज्यावेळेस पठण करतात त्यावेळेस देवघरामध्ये धूप दीप लावायचा आहे आणि त्याच्यासमोर आसनावर बसून तुम्ही हे पठण करताल त्यावेळेस आधी स्वामींना प्रार्थना करायची की तुम्हाला जो काही त्रास असेल, जे काही अडचणी आहेत, जे काही तुमचे संकट चालू आहे ते सगळं काही स्वामींना सांगायचं आणि याचं निवारण होण्यासाठी मी ही सेवा रोज करते आहे, तिथे प्रार्थना करायची आहे. बस विना संकल्प सेवा असेल तर म्हणून सांगते आहे. आणि ज्यांची संकल्पित सेवा असेल त्यांनी संकल्पामध्ये सगळं काही सांगायचं आहे की मी एवढे दिवस वाचन पठण करणार आहे किंवा रोज नित्यसेवेमध्ये पठण करणार आहे. आणि अजून एक सांगेल नित्यसेवेमध्ये पठण करत असताना संकल्प करायची गरज नाही आहे. फक्त विशिष्ट काळापुरतं तुम्हाला जर पठण करायचं असेल आणि तुमची इच्छा असेल की मी संकल्प करावा, संकल्पयुक्त सेवा करावी तर तुम्ही संकल्पयुक्त करू शकता, काही हरकत नाही. आता अजून एक संकल्पयुक्त सेवा जर असेल तर तुम्हाला देव आपल्या घरामध्ये बसूनच ती सेवा पूर्ण करावी लागेल तेवढे दिवस. आता नित्यसेवेमध्ये जर तुम्ही पठण करणार असाल रोजच्या रोज किंवा विना संकल्प ही सेवा असेल तर तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी असेल बसून बर का, प्रवासामध्ये नाही, फक्त कामाच्या ठिकाणी बसून असेल किंवा तुम्ही तुमचं ऑफिस आहे, बुटीक आहे, उद्योगधंदा आहे तिथे तुम्ही बसून ऑफिसमध्ये जरी पठण केला अध्याय तरी सुद्धा चालेल. तुम्ही माहेरी गेला आहात किंवा तुम्ही सासरी गेला आहात, कुठे गेला आहात तिथे सुद्धा तुम्ही वेळात वेळ काढून सकाळी सकाळी लवकर उठून हा अध्याय तुम्ही वाचन करू शकता. जशी नित्यसेवा आपण कुठेही करू शकतो, नित्यसेवा प्रवासात करू शकतो, पण हे 2 अध्याय जे आहेत ते प्रवासामध्ये फक्त वाचू नका बस. आणि हे 2 अध्याय तुम्ही प्रवास सोडून इतर ठिकाणी वाचू शकता. फक्त ती जागा स्वच्छ असावी, पवित्र असावी याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे बस. हे करायचं आहे. हे केल्यानंतर दिवसभरामध्ये फक्त दुपारी 12 ते 12:30 टायमिंग सोडायचा, स्किप करायचा आणि तुम्ही ब्रह्ममुहूर्तापासून ते सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत या अध्यायाचं पठण करू शकता. आता खाण्यापिण्याचे नियम फक्त याच्यामध्ये आता हे 2 अध्याय वाचत असताना कांदा लसूण वर्ज करावा का तर नाही, याला तो नियम लागू होत नाही. फक्त मोठं पारायण करत असताना 7 दिवसीय गुरुचरित्राचं त्यावेळेस मी कांदा लसूण वर्ज करायचा असतो याच्या वेळेस आणि एक धान्य पाळायचं असतं याच्या वेळेस नाही. ह्याचं वाचन करत असताना फक्त तुम्हाला परान्न कडकडीत बंद ठेवायचं आहे, मांसाहार कडकडीत बंद ठेवायचा आहे आणि तुम्हाला संकल्पयुक्त जर ही सेवा असेल तर ब्रह्मचर्याचं पालन सुद्धा करायचं आहे. आणि रोजच्या नित्यसेवेमध्ये जर पठण करणार असाल, विना संकल्प सेवा असेल तर तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी सुद्धा चालेल, पण दुसऱ्या दिवशी सकाळी सुचिरभूत होऊन महिलांनी पुरुषांनी आपल्याला याचं वाचन करायचं आहे. अजून एक गोष्ट, नित्यसेवेमध्ये किंवा तुम्ही विना संकल्प ही सेवा करत असताना ज्या दिवशी तुम्ही नॉनव्हेज खाणार आहात तुम्हाला सांगते मी त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही वाचू शकता, पण ज्या दिवशी नॉनव्हेज होणार त्या दिवशी वाचायचं नाही, ते दुसऱ्या दिवशी सुद्धा वाचायचं नाही. आणि दुसऱ्या दिवशी वाचल्या कारण की आपणास माहिती आहे मांसाहार पचन व्हायला किंवा डायजेशन व्हायला किती दिवस लागत असतात. त्यामुळे तुमच्या पोटात ते अन्न नॉनव्हेज आहे, तुम्ही ह्याचं पठण करतात, तुम्हाला वाटत असेल की मी आज नॉनव्हेज खाल्लं आणि उद्या सकाळी मी डोक्यावर आंघोळ करून वाचन करेल, नामस्मरण करेल, नित्यसेवा करेल, हे चुकीचा तुमचा भ्रम आहे. कारण की नॉनव्हेज खाल्ल्यावर ते कितीतरी दिवस त्याला पचायला लागत असतात. त्याच्यामुळे तुमच्या पोटात ते नॉनव्हेज असतं आणि तुम्ही इकडे स्तोत्र मंत्र पठण करत आहात दुसऱ्या दिवशी, त्याचा तुम्हाला काही सुद्धा फायदा होणार नाही. मी तर म्हणेल की तुम्ही हे नित्यसेवेमध्ये जरी पठण करत असाल तरी सुद्धा एकही दिवस तुम्ही नॉनव्हेज खाऊ नका, परान्न बंद ठेवा. बघा तुम्हाला किती त्वरित आणि लवकरात लवकर तुम्हाला याची फळप्राप्ती मिळेल आणि तुमची संकट अडचणी त्रास दूर होतील. हे 100% मी तुम्हाला शाश्वती देऊ शकते.
म्हणून सांगते आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता हे 2 अध्याय वाचत असताना या पद्धतीने तुम्हाला 10-10 रुपयांच्या पोथी धार्मिक दुकानात भेटून जातील किंवा दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रामध्ये भेटून जातील. आणि हे 2 अध्याय वाचण्यासाठी मोठा श्री गुरुचरित्र ग्रंथाचा पोथी जी आहे 52-53 अध्यायाची ती रोज आपल्याला बाहेर काढून वाचायची नाही आहे, हाताळायची नाही आहे. तो जो ग्रंथ आहे तो खूप पवित्र ग्रंथ आहे, त्याला रोज काढून वाचायचं नाही. ते फक्त सप्ताहापुरतच आपल्याला 7 दिवसासाठी पारायण असेल तरच तो बाहेर काढावा आणि वाचन करावं. रोज त्याला हाताळायचं नाही. रोज आपल्याला तेवढी पवित्रता पाळणं शक्य होत नाही म्हणून सांगते आहे. म्हणून फक्त हे 2 अध्याय असे 2 पोथ्या आणून घ्या, जेणेकरून तुम्हाला हे प्रवासामध्ये किंवा दुसऱ्या गावी जाताना किंवा ऑफिसमध्ये नेताना सुद्धा तुम्हाला त्या नेता येतील. अशा पद्धतीने सगळ्यांकडे असतील सुद्धा, ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी नक्कीच घ्या आणि याचं रोज वाचन करायला सुरुवात करा किंवा पुण्यतिथी निमित्त याचं वाचन सुरू करा. यथाशक्ती संकल्पयुक्त खूप छान असे अनुभव येणाऱ्यातले आहेत म्हणून सांगते आहे. नक्कीच करा. आणि खूप खूप पवित्र असा हा ग्रंथ आहे श्री गुरुचरित्र ग्रंथ. आणि याच्या सप्ताहाच्या मध्ये सुद्धा याच्या वाचनाला पारायणाला तुम्ही नक्कीच बसा, ही सुद्धा मी तुम्हाला विनंती करेल. आणि आता आपल्या येणारे लवकरात लवकर जे सगळे व्हिडिओ असतील ते आपल्या सप्ताहानिमित्त असतील. जर तुम्हाला इच्छा असेल की आमचा हा प्रश्न आहे याच्यावर व्हिडिओ करा, तर नक्कीच मी त्याच्यावर व्हिडिओ करेल. गुरुचरित्र ग्रंथाबद्दल सांगते मी तुम्हाला, सप्ताहाबद्दल जे प्रश्न असतील ते विचारा मला कमेंट बॉक्समध्ये. मी त्याच्याबद्दल तुम्हाला सविस्तर व्हिडिओ करून माहिती देईल किंवा कमेंट बॉक्समध्ये उत्तर देईल. पण नक्कीच विचारा आणि तुम्ही सुद्धा सहभाग घ्या. शेजारी पाजारी सगळ्यांना घेऊन तुम्ही या सप्ताहामध्ये सहभाग घ्यायला विसरू नका आणि जास्तीत जास्त सेवा करायला सुद्धा विसरू नका. आणि हो, हे अध्याय वाचन करत असताना